नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कागदपत्रे अपलोड करणे सुरू झालेले आहे। ज्यांची निवड या योजनेसाठी झालेली आहे त्यांना मेसेज आला असेल। जसे की येथे तुम्ही पाहू शकता की मला AH महाBMS कडून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आलेला आहे। आता ज्यांना या प्रकारचा मेसेज आला असेल त्यांना आपले कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला AH महाBMSच्या या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यानंतर वेळापत्रक यावर क्लिक करून डॉक्युमेंट्स कधीपर्यंत अपलोड करायचे आहे ते येथे तुम्ही पाहू शकता। डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची जी शेवटची तारीख आहे ते 15 जून आहे। तर त्या अगोदर तुमचे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे। आता कागदपत्रे कोणकोणते अपलोड करायचे आहे हे माहीत करून घेण्यासाठी योजनांचा तपशील यावर क्लिक करा। स्क्रॉल करून खाली या। येथे जे कोणतेही योजनेसाठी तुम्ही अर्ज केले असाल त्यावर क्लिक करा। जसे की मी येथे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई किंवा म्हशी या योजनेसाठी फॉर्म भरलो होतो, तर मी या ऑप्शनवर क्लिक करतो। त्यानंतर सर्वात खाली या। खाली आल्यावर येथे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट पाहायला मिळेल। तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे ते एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। हे डॉक्युमेंट्स आपण पुढे पाहणारच आहोत। लक्षात ठेवा, ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केले होते त्याच ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहायचे आहे। आणि जिथे स्टारचा चिन्ह असेल तो डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावेच लागेल, तो अनिवार्य आहे। आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वर कागदपत्र अपलोड करा यावर क्लिक करा। येथे तुम्हाला काही सूचना पाहायला मिळेल। जसे की कागदपत्रे अपलोड करताना तुम्हाला जर काही एरर येत असेल तर 5 ते 10 सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करायचे आहे। कागदपत्रे अपलोड करण्यासाठी SMS आला असून सुद्धा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन जर येत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या ब्राउझरवरून किंवा दुसऱ्या मोबाईलवरून प्रयत्न करायचे आहे। आता बंद करावर क्लिक करा। येथे आणखी काही महत्त्वाची सूचना पाहायला मिळेल। जसे की कागदपत्रे अपलोड करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता। डॉक्युमेंट्सची जे साईज आहे ते 100 KB पर्यंत असावी आणि ते JPG, JPEG व PNG फॉर्मॅटमध्ये असावी। म्हणजेच तुम्हाला फक्त फोटोज अपलोड करायचे आहे, PDF अपलोड करू नका। तर ही सर्व सूचना एकदा वाचून घ्या। आता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे। तर लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी तुमचे आधार नंबर टाका, खाली पासवर्ड टाका। पासवर्डमध्ये तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही जे मोबाईल नंबर दिले होते त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक टाकायचे आहे। त्यानंतर लॉग इनवर क्लिक करा। येथे आणखी काही सूचना दिसतील तर ते एकदा वाचून घ्या। नंतर येथे तुम्ही भरलेले योजनेचे नाव, निवडलेली बाबी इत्यादी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल व त्याच्याच बाजूला कागदपत्रे अपलोड करा। येथे खाली तुम्हाला निळ्या रंगामध्ये निवडा हे ऑप्शन दिसेल। तर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता येथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर लक्षात ठेवा, स्टारच्या चिन्ह असलेले कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे। तसेच कागदपत्रांची साईज हे 100 KB पर्यंत असावा। आता ज्यांना माहीत नसेल की डॉक्युमेंटची साईज 100 KB पर्यंत कसे करावे, तर तुम्हाला गुगलवर जाऊन इमेज रिसायझर असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर येथे तुम्हाला भरपूरसे असे वेबसाईट दिसतील। तर यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जाऊन तुम्ही फोटो रिसाइज करू शकता। मी या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करतो। वेबसाईट उघडल्यानंतर सिलेक्ट इमेज यावर क्लिक करून ज्या डॉक्युमेंटची साईज कमी करायची आहे ते निवडून घ्या। फोटो अपलोड झाल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील। तर स्क्रॉल करून या KB वाले ऑप्शनवर या। येथे आपल्याला 100 KB पर्यंत साईज पाहिजे आहे, तर येथे 100 टाका। नंतर खाली एक्सपोर्टवर क्लिक करा। क्लिक केल्यावर येथे तुम्ही पाहू शकता की डॉक्युमेंटची साईज जी आहे ते आता कमी झालेली आहे। डाउनलोडवर क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्या। अशाच प्रकारे सर्व डॉक्युमेंट्सची साईज कमी करून घ्या। साईज कमी केल्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहे। तर सर्वात अगोदर आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत। तर येथे तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट देऊ शकता। मी येथे मतदान कार्ड अपलोड करणार आहो। तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट्स निवडून घ्या। तुम्ही निवडलेले कागदपत्रे उजव्या बाजूला येथे तुम्हाला पाहायला मिळेल। आता सेव्ह बटनावर क्लिक करा। हे कागदपत्र जर तुम्हाला बदलायचे असेल तर बदल करा यावर क्लिक करून हे तुम्ही बदलू शकता। बदल करायचे नसेल तर जतन करावर क्लिक करा। आपले डॉक्युमेंट येथे सक्सेसफुली सेव्ह झाले आहे। नंतर येथे 7/12 अपलोड करायचे आहे। जर तुमचे 7/12 हे 2 पानाचे असेल तर तुम्हाला त्यांना एकत्र करावे लागेल। तर यासाठी तुम्हाला गुगलवर जायचे आहे। येथे मर्ज इमेजेस असे सर्च करा। त्यानंतर या वेबसाईटवर क्लिक करा। वेबसाईट उघडल्यानंतर
येथे तुमचे डॉक्युमेंट्सचे पान अपलोड करा। नंतर येथे दुसरे पान अपलोड करा। दोन्ही पान अपलोड झाल्यानंतर खाली या ठिकाणी मर्ज यावर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे दोन्ही फोटो एकत्र होऊन जाईल। आता JPG यावर क्लिक करून हे डाउनलोड करून घ्या। अशाच प्रकारे तुम्ही इतर डॉक्युमेंट्सची सुद्धा समोरील व मागील बाजूची फोटो काढून एकत्र करू शकता। आता याचीही साईज कमी करा। नंतर चूज फाईलवर क्लिक करून डॉक्युमेंट निवडा व सेव्ह करून घ्या। येथे तुमचे 8 अपलोड करा। नंतर आहे अपत्य दाखला किंवा स्वघोषणापत्र। तर या ठिकाणी मी स्वघोषणापत्र अपलोड करणार आहोत। तर येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे स्वघोषणापत्र आहे। याचे फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ते तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता। प्रिंट काढल्यानंतर येथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे। येथे वडिलांचे नाव लिहा। विवाहित महिला जर असेल तर येथे पतीचे नाव लिहा। येथे वय किती आहे ते लिहा। येथे तुमचे पत्ता लिहा। या ठिकाणी तुम्हाला एकूण किती मुलं आहेत ते टाका। नंतर येथे 1 मे 2001 नंतर किती अपत्य तुम्हाला जन्माला आले त्याची संख्या लिहा। जर तुमचे अपत्यांचे जन्म हे 1 मे 2001च्या पूर्वीच झालेले असेल तर येथे 0 लिहा। नंतर खाली स्थळ येथे तुमचे गावाचे नाव लिहा। येथे दिनांक लिहा व येथे तुमची सही करा किंवा अंगठ्याचा ठसा जर लावत असाल तर ठसा लावा। सर्व माहिती भरून याची फोटो काढा। साईज कमी करून याला अपलोड करून द्या। नंतर तुमचे आधार कार्ड अपलोड करा। नंतर 7/12 जर तुमचे नाव नसेल परंतु तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावे जर त्यामध्ये असतील तर अशा वेळेस तुम्हाला त्यांची संमतीपत्र लागणार आहे। हे संमतीपत्र तुम्हाला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचे आहे। तर याचे फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तर ते लिहून घेऊन येथे तुम्हाला अपलोड करायचे आहे। तसेच ज्यांचे भाड्यावरची जमीन असेल तर त्यांना भाडे करारनामा लागणार आहे। याचे फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। हे सुद्धा तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचे आहे, त्यानंतर येथे अपलोड करायचे आहे। नंतर जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये येत असाल म्हणजेच ST किंवा SC असाल तर येथे तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे। जर ST SC मध्ये येत नसाल तर हे ऑप्शन सोडून द्या। नंतर येथे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे। तुमच्याकडे असेल तर अपलोड करा किंवा त्याच्या जागी तुम्ही स्वयंघोषणापत्र सुद्धा देऊ शकता। याची फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तर ते तुम्ही अपलोड करू शकता। नंतर जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येत असाल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र येथे अपलोड करा। त्यानंतर येथे तुमचे बँक पासबुक अपलोड करा। येथे तुमचे राशन कार्ड अपलोड करा किंवा कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करा। राशन कार्ड अपलोड करताना त्याची समोरील व मागील बाजू सांगितल्याप्रमाणे एकत्र करून घ्या, त्यानंतर अपलोड करा। तुम्ही जर दिव्यांग असाल तर त्याबाबतचा दाखला येथे अपलोड करा। तुम्ही जर बचत गट सदस्य असाल तर त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत अपलोड करा। येथे जन्मदाखला जर असेल तर अपलोड करा, नसेल तर सोडून द्या। येथे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच तुमची TC अपलोड करायची आहे। नंतर जर तुम्ही स्वयंरोजगार पोर्टलवर नोंदणी केले असाल तर नोंदणी कार्डची फोटो येथे अपलोड करा। येथे तुम्ही जर एखादे प्रशिक्षण घेतले असाल तर त्याचे प्रमाणपत्र येथे अपलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या। खालचे हे जे ऑप्शन आहे ते आवश्यक नाही, अपलोड नाही केले तरी चालेल। कागदपत्रे अपलोड केल्यानंतर खाली बंद करावर क्लिक करा। तुमचे काम येथे पूर्ण झालेले आहे। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।